म्हणालात की शरद पवारांची इच्छा आहे राज्यसभेवर परत येण्याची, तुमच्याशी जी चर्चा झाली आणि आता समजा जर विलीनीकरण झालं तर मग काही सांगता येत नाही, यात अर्थ काय नेमका म्हणायचा? हा अर्थ तुम्ही सुनेत्रताई पवार ज्या अजित पवार गटाच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यानंतर सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार साहेबांशी या विषयावर तुम्ही प्रश्नोत्तरे केली पाहिजेत. मी इतकंच सांगेन की या क्षणी महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून जाईल एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. 49 ते 50 एवढं संख्याबळावरती आम्ही एक उमेदवार आमचा जाऊ शकतो. तिघांचा झालं नाही तर काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देणार का पवारांना? विलीनीकरण होणार आहे का? तुमच्याकडे काय पक्की माहिती आहे का? तुम्ही सांगा, मग मी उत्तर देतो की विलीनीकरण होणार आहे किंवा होणार नाही, यानुसार माझं उत्तर असेल. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का? तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्या ते प्रफुल्ल पटेल बोलतात त्यात ते अमित शहाची इच्छा आहे की विलीनीकरण होऊ नये. तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेसचा काही नाही संबंध, पण फार फार तर भाजपला तुम्ही हे विचारू शकता. तर एनसीपी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती, पण आता दादा नाहीये, त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करावी. मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतोय. आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतात तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलतात. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे आहे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहाकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलीनीकरण झालं त्या पक्षाचं भाजप बरोबर विलीनीकरण होईल, हे तुम्हाला मी सांगतो. नाही, भाजप बरोबर विलीनीकरण म्हणजे कसं? म्हणजे भाजपमध्ये त्यांचे सगळे नेते भाजपात प्रवेश करतील? नक्कीच. आणि एकनाथ शिंदेची सुद्धा, जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे तसं युनायटेड नेशन ऑफ भाजपा होणार. तटकरे म्हणाले की अजून विलीनीकरणाचा प्रस्ताव आलेला नाही, आला तर आम्ही विचार करू. बघा, अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाला 10 तोंड फुटलेली आहेत. अजित पवार हा एक खांबी तंबू होता, तो तंबू कोसळलेला आहे. त्याच्यामुळे त्या तंबूतले उंट, घोडे, बैल, गाढवं, बरं काय, सगळे धावाधाव चालू आहे त्या तंबूतले. कोण काय बोलते, कोण काय ओरडते, त्याला लक्ष द्यायची गरज नाही. पण त्यातले काही प्रमुख